घरच्या घरी हळकुंडापासून हळदी कशी बनवायची पारंपरिक पद्धतीने ती मी आज दाखवणार आहे. तर इथे मी 1 किलो हळदीसाठी 3 लिटर पाणी घेतलं. पाण्याला एक उकळी येऊ द्यायची. गरम पाणी झालं की मग त्यामध्ये हळकुंड घालून घ्यायची. आता हळकुंडाला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, जेणेकरून हळकुंडावरती किडे किंवा धूळ काय असेल तर निघून जाईल. यासाठी स्वच्छ धुवूनच हळकुंड पाण्यात टाकायचे. तसं गरम पाण्यामध्ये हळकुंड टाकल्यानंतर त्यामधील काही किडे काय असतील ते पण बाहेर निघून जातात. रात्रभर हळकुंड असेच पाण्यामध्ये भिजत झाकून ठेवायचे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पहा डबल झालेले आहेत. तर दुप्पट अशी फुलले. तर आता पाण्यातून बाहेर काढायची. तर इथे मी जाळी घेतली, जाळीमध्ये टाकून घेते. असे जाळीमध्ये काढून घेतल्यानंतर मी याला उन्हाला ठेवते. तुम्ही हवेला पण ठेवू शकता. तर असे मी 2-3 तासासाठी उन्हाला ठेवले होते. तर इथे टेरेसवर आणून ठेवले मी नंतर. आणि पहा याचं पाणी पूर्ण सुकलेलं आहे. असे सुकल्यानंतर आता हळकुंड कुटून घ्यायची. याला बारीक कुटल्यानंतर इथे लाल मिरची पण ठेवली होती मी, तर ती पण वाळायला टाकलेली आहे लाल तिखटासाठी. तरी ते असे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची बारीक करून. आणि जे खराब आहेत हळकुंडावरती काळे ते पण काढून घ्यायचं. तर इथं अशा पद्धतीने काढून घ्यायलोत आम्ही. तर इथं सगळ्याला लावले कामाला मी. आता असं थोडी मदत झाली म्हणजे लवकर होतं. तर इथं 2-2.5 तास लागले होते आम्हाला हे सगळं बारीक करायला. तर 2 खलबत्ते होते, एक दगडी होता आणि एक लोखंडी होता. तर त्यामध्ये कुटून घेतले याला बारीक करून. आणि आणखीन 2 दिवस याला उन्हामध्ये ठेवून द्यायचं. असं बारीक केल्यानंतर 2 दिवसामध्ये हे छान कडक वाळतं. तर पहा असं बारीक करून घ्यायचं. असं जिथं काळं आहे हळकुंडाला ते काढून घेतलं. हे नाही काढलं तरी पण चालतं, पण जिथं जास्त वाटलं ते काढून घेतलं आम्ही.
तर सगळी हळदी फोडून झाली की त्यानंतर हे 2 दिवस वाळल्यानंतर ही डब्यामध्ये भरून पहा या पद्धतीने वाळती ही सगळी. तर इथे मी डब्यामध्ये टाकून चक्कीतून दळून आणणार आहे. तर इथे चक्कीमध्ये दळायला टाकलेली आहे. आता ही हळदीची चक्की आहे. यामध्ये फक्त हळदीच कुटल्या जाते. तर असं बाहेरून दळून आणायची म्हणलं तरी हळदीच्या सेपरेट चक्कीमधूनच दळून आणायची. अशी दळून आणली की 15-20 मिनिटात बारीक होऊन जाते. तर पहा इथे बारीक झालेली आहे. तर घरी आणल्यानंतर मी भरणीमध्ये टाकून घेतली. तर इथे आपली हळदी तयार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.